इतका उशीर झाला होता ना आज, काय सांगू तुम्हाला. काम आवरायला नेमका 11 वाजता कपडे टाकले आणि काहीच काम नव्हतं. कधी कधी असंच होतं की उशीर होऊनच जातो आणि उशीर झाला म्हटलं जास्त उशीर होतो म्हणून अजून. तर काही नाही, उर्वीने ओमला पाठवत होती कढीपत्ता आणायला, कारण आज चिवडा बनवण्याचा प्लॅन होता. तर इतक्या रावण्या कराव्या लागतात ना त्यांच्या, पण विचारू नका. आणि आज त्यांनी दोघांनी काय माहिती बाय चान्स सेम पिच म्हणजे सेम टू सेम कपडे घालून घेतले होते. तर मी इथं ना सगळ्यात अगोदर कामं बिमं आवरून म्हटलं पोहा बनवून घेते. आणि मी साडी नेसली आहे भरपूर दिवसानंतर. तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की साडी कशी दिसते म्हणून असं. तर बस पोहा आणि ते सगळं जेवण बिवण झाल्यानंतर मी इथं चिवडा बनवायला घेतला. चिवड्यासाठी मी सगळं घेऊनच आली होती कालच. तर म्हटलं राणी खोबरं ते कापते ना, तेवढ्यात म्हटलं मी डिटॉक्स वॉटर पिऊन घेऊ. सकाळी पियायला विसरून गेली होती. तसं तर सकाळीच प्यायला पाहिजे, पण पोहा खाल्ला होता आणि म्हणजे केलं पण रात्री टाकून ठेवलं होतं ग्लासमध्ये. म्हटलं आत्ताच पिऊन घेते, काही फरक नाही पडत. तर मी ते शेंगदाणे, खोबरं, छोटेसे पोंगा ते सगळं घेऊन ठेवलं होतं. मुलं इथं मस्तपैकी एन्जॉय करून टी व्ही पाहत होते मोबाईलमधनं कनेक्ट करून. आणि इथं आपला चिवडा रेडी झालेला आहे. मी सगळं अगोदर तळून घेतलं होतं, फक्त लास्टमध्ये ना कढीपत्ता आणि मिरच्या तळायच्या बाकी होत्या. चिवडा प्रत्येकाला बनवता येतं म्हणून काय इतकं तळून ते दाखवायचं शेंगदाणे खोबरं ते. फक्त एवढं होतं, मी चिवडा मसाला घेऊन आली होती ना, म्हणून चिवडा खूपच छान लागत होता. मस्तपणे असं सगळं व्यवस्थित टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि राणीला खाऊ घालायला लावलं. छान लागला होता. तर तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि असंच तुम्ही पण चिवडा चकली वगैरे काही बनवलं असणार तर मला कमेंटमध्ये सांगा. मी जास्त काहीच नाही बनवलं, फक्त चिवडा आणि शंकरपाळेच बनवलं. चिवडा बनवल्यानंतर तर किचनची हालतच डेंजर झाली होती. म्हटलं चला पटापट सगळं आवरून घेते. आवरल्यानंतर आता चला मग भेटूया आपण छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये नंतर. पुढचे मिनी व्लॉग खूप छान येतील दिवाळीचे. तर बाय बाय फॅमिली.